अगं मुली, कधीपासून बाहेरचीच कामे करत आहेस? आतमध्ये ये आणि घरातील साफसफाई, स्वच्छता पटकन करून घे. सर्व घर एकदम कसं साफ, स्वच्छ, सुंदर दिसलं पाहिजे. आणि बाकीचीही तयारी सर्व पटकन करून घे. उगाच पाहुणे आल्यावर घाई गडबड नको. तुला माहिती आहे ना, आज पूजाला बघायला पाहुणे येणार आहेत. तेव्हा तू स्वयंपाकघरातच थांबायचं आहे. बाहेर अजिबात यायचं नाही. आणि जर चुकूनही आलीस तर माझ्याशी गाठ आहे, हे लक्षात ठेव. असं आरतीची सावत्राई तिला बोलत होती व ती गप्प खाली मान घालून ऐकून घेत होती. हे बघ पूजा, तयारी झाली का? तिचं आवरलं का? ते बघून ये. आज ती अगदी सुंदर दिसली पाहिजे. बघताक्षणी तिला मुलाने पसंत केलं पाहिजे. हो आई, तुम्ही काळजी करू नका. सर्व तयारी होतच आली आहे. आणि पूजा पार्लरला गेली आहे. ती तेथूनच आवरून येईल. तिला बघताक्षणी मुलगा पसंत करेल, कारण आपली पूजा आहेच इतकी सुंदर. बरं ठीक आहे, तू जा किचनमधील कामं आवरून घे. त्यानंतर आरती किचनमध्ये निघून जाते आणि स्वयंपाकघरातील कामं करण्यात व्यस्त राहते. आरतीची आई ती लहान असतानाच देवाघरी गेली होती. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला सांभाळण्यासाठी म्हणून दुसरं लग्न केलं होतं. तेव्हा अगदी सुरुवातीला आरतीची सावत्री आई तीसुद्धा तिला खूप छान सांभाळत होती, तिची काळजी घेत होती. पण हे फार दिवस काही टिकलं नाही, कारण जेव्हा पूजाचा जन्म झाला तेव्हापासून सावत्र आरतीकडे दुर्लक्ष करू लागली. त्या दोघींमध्ये भेदभाव करू लागली. दरवेळेस आपलीच मुलगी कशी सुंदर, हुशार आहे हे पाहू लागली. आई नेहमीच त्यावरून आरती व पूजामध्ये तुलना करू लागली. पण खरं पाहायला गेलं तर आरतीच पूजापेक्षा खूप सुंदर, मनमिळाऊ होती. ती नेहमीच आईकडून प्रेमाची अपेक्षा करायची. जेव्हा पूजाचा जन्म झालेला नव्हता तेव्हा आई आरतीवर प्रेम करायची, तिला चांगल्या सवयी लावायची आणि म्हणूनच आईच्या प्रेमाखातर आरती आईचा एकही शब्द मोडत नाही. ती सांगेल ते कामे करायची. अगदी घरातील सर्वच कामे जबाबदारीने पूर्ण करायची. आरती घरातील काम करण्याबरोबरच उत्तम स्वयंपाक देखील करायची. आणि म्हणूनच नंतरच्या काळात आईने आरतीला तिचे शिक्षण पूर्ण होऊ दिले नाही आणि तिला घरातील कामातच गुंतवून ठेवले. मात्र पूजा तिचे शिक्षण पूर्ण करत होती. ती कॉलेजला जायची. जेव्हा आईने आरतीला सांगितलं की तुझं शिक्षण बंद कर, तेव्हा कोणतीही तक्रार न करता आरतीने तिच्या आईच्या शब्दाला मान दिला, कारण आरती आपल्या सावत्र आईला मनापासून आपली आई मानायची. आजही पूजाला बघायला पाहुणे येणार होते, म्हणूनच आरती सकाळपासून कामातच व्यस्त होती. आईने तिला किचनमध्येच थांबायला सांगितलं होतं व पाहुणे आल्यावर बाहेर येऊ नको असं देखील सांगितलं होतं, कारण आईला माहिती होतं की पूजापेक्षा आरती प्रत्येक गोष्टीवर वरचढ आहे, हुशार आहे. त्यामुळे तिला भीती वाटत होती की बघायला येणारा मुलगा हा एका मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता, तर त्याच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता. मुलगा नरेंद्र हा हुशार, कर्तबगार, श्रीमंत होता. त्यामुळे नरेंद्रसोबत पूजाचंच फक्त लग्न व्हावं असं तिला वाटत होतं. आणि म्हणूनच तर नरेंद्रला पूजा पहिल्या नजरेत पसंत करावी म्हणून आई जीवाचं रान करत होती. पण पूजा मात्र बिनधास्त होती. पूजा नेहमी म्हणायची की मी अजून लहान आहे आई, त्यापेक्षा अगं दीदी मोठी आहे ना, माझ्यापेक्षा तिचं लग्न आधी तू कर ना, माझं का करत आहेस? पण आई काही ऐकत नाही. आईला वाटत असतं की अगोदर पूजाचं लग्न करून तिला श्रीमंत सासर मिळालं की झालं, मग त्यानंतर आरतीच्या बाबतीत त्यांना काहीही फरक पडणार नव्हता. पण काहीही असलं तरी त्या बहिणींचं बॉन्डिंग खूप छान होतं. आरती पूजाची खूप काळजी घ्यायची, तिच्यावर प्रेम करायची. काही वेळाने आता पाहुणे यायची वेळ झाली होती. पूजा व आई आतुरतेने वाट पाहत असतात. इतक्यात त्यांच्यासमोर दारासमोर एक मोठी गाडी उभी राहते. त्यात पांढरा शर्ट आणि ब्लू पॅन्ट घातलेली मुलगा, डोळ्यासमोर मस्त गॉगल व क्लीन शेव केलेला उंच गोरापान नरेंद्र बाहेर आला. त्याच्यासोबत त्याचे आईवडील, बहीण होते. दाराबाहेर रांगोळी पाहून नरेंद्र आणि त्याच्या आईवडिलांना खूप छान वाटलं, कारण अतिशय सुबक अशी रांगोळी काढली होती. तेव्हा नरेंद्रची आई पटकन विचारते, कोणी काढली रांगोळी? तेव्हा पूजाची आई खोटंच सांगते की आमच्या पूजाने काढली आहे. खरं तर ती रांगोळी आरतीने काढलेली असते. रांगोळी पाहून नरेंद्रची आई बोलते, वा, खूपच छान, आजच्या जमान्यात अशा मुली कुठे भेटतात? असं बोलतच सर्वजण आतमध्ये येतात व सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. पाहुण्यांचा चहा पाणी झालेलं असतं आणि मग पूजाला बोलवण्यात येतं. नरेंद्र व त्यांच्या आईवडिलांची
मुलीच्या बाबतीत काहीही अपेक्षा नव्हती. फक्त मुलगी सुसंस्कृत व समजूतदार असावी असंच वाटत असतं. आणि नरेंद्रला सुद्धा त्याच्या होणाऱ्या बायकोकडून काही फार अपेक्षा नव्हत्या. फक्त तिने आईवडिलांचे मन आणि त्याचं घर सांभाळवत आईवडिलांची काळजी घ्यावी इतकंच वाटत असतं. त्या क्षणी पूजाची आई माझी मुलगी किती सरस सुंदर आहे हे सांगत असते आणि तिचे गुणगान न थकता सांगत असते. स्वयंपाक, शिवणकाम, भरतकाम, रांगोळी सर्व काही तिला येतं असं बोलत होती. तेव्हा पूजा आली आणि समोर बसली. तिने नजर इकडे तिकडे केली व नरेंद्रला पाहिले आणि पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडली. नरेंद्रला सुद्धा पूजा पसंत होती. सर्वजण खूप खुश दिसत होते आणि त्यानंतर मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या होत्या. तिकडे आरती मात्र किचनमध्ये सर्वांसाठी जेवण बनवत होती. आता गप्पा मारता मारता लग्नाची चर्चा सुरू झाली. खरं तर लग्न ठरल्यासारखंच होतं. त्यानंतर पूजा नरेंद्रला घर दाखवायला घेऊन गेली. या रूममधून त्या रूममधून फिरता फिरता ते स्वयंपाकघरामध्ये आले आणि त्या क्षणी नरेंद्र समोरील दृश्य पाहतच राहिला. समोर खिडकीमधून येणारा वारा व त्याबरोबर तिचे केस भुरभुर उडत होते. तिचे दोन्ही हात पिठाने भरलेले होते आणि वारा तिच्या केसांची मस्ती करत होता. तिचे सुंदर केस कपाळावर येत होते तेव्हा ती हाताने केस मागे करण्याचा प्रयत्न करत होती. तरीही ती तिच्या कामात मग्न होती. तिच्या अंगावर साधे कपडे होते पण ते तिला खूप छान खुलून दिसत होते. अंगावर एकही दागिना नव्हता पण तरीही ती सुंदर दिसत होती. नरेंद्र तिच्याकडे भान हरपून पाहत होता व पुढच्या क्षणी नकळत तिच्या डोळ्यावर येणारे केस मागे करण्यासाठी त्याचा हात पुढे गेला आणि इतक्यात पूजाने त्याला भानावर आणलं आणि पटकन बोलली, आपण हॉलमध्ये जाऊयात. मग नरेंद्र आरतीकडे मागे वळून पाहत हॉलमध्ये गेला. बहुतेक लग्नाची तारीख ठरत आली होती. कारण नरेंद्रने तर पूजाला पसंत केलं होतं. दोघांनीही होकार दिला होता. थोड्या वेळाने मग आरतीने बनवलेला स्वयंपाक जेवून नरेंद्र व आई खूप कौतुक करत असतात व कोणी बनवला आहे असं देखील विचारल्यावर मग आईला खोटं बोलता येत नाही. कारण पूजा तर पूर्ण वेळ इथेच असते त्यामुळे तिला खरं सांगावं लागतं. हा स्वयंपाक तर माझ्या सावत्र मुलीने बनवलेला आहे. तेव्हा नरेंद्रची आई बोलते, अहो मग तिला बोलवा की, इतकं सुंदर जेवण बनवलं आहे तिने, मला तिला भेटायला आवडेल. तेव्हा आई आरतीला आवाज देतात व आरती खाली मान घालून बाहेर येते व घाबरतच विचारते, माझं काही चुकलं तर नाही ना जेवणात. तेव्हा नरेंद्रची आई बोलते, तू सर्व स्वयंपाक खूप सुंदर बनवला आहेस. खरंच सुगरण आहेस तू, अगदी अन्नपूर्णा आहेस. अन्नपूर्णा देवी जणू काही तुझ्यावर प्रसन्नच आहे. आरती आभार मानते व तिथेच उभी राहते. मग पुन्हा एकदा लग्नाच्या मुहूर्ताविषयी विषय येतो. तेव्हा पटकन नरेंद्र उठतो व बोलतो की थांबा. सगळेजण तेव्हा त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत असतात. याला काय झालं म्हणून पूजालाही एक अनामिक भीती वाटत असते. ती भीती खरी ठरू नये अशी देवाकडे ती प्रार्थना देखील करत असते. आणि इतक्यात नरेंद्र बोलतो, मला पूजासोबत नाही तर या मुलीसोबत लग्न करायचं आहे. आणि तो आरतीकडे बोट दाखवतो. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. पूजा तर रडायलाच लागते. तेव्हा तिची आई बोलते, नरेंद्रराव तुम्ही तर अगोदर पूजाला पसंत केलं ना, मग आता तुम्ही तुमचा निर्णय कसा काय बदलू शकता? तुम्ही असं करू शकत नाही. नरेंद्र बोलतो, मी हिला आधी कधी पाहिलंच नाही ना, म्हणून, नाहीतर मी पूजाला पसंत केलंच नसतं. आता मला हिच्यासोबतच लग्न करायचं आहे. नरेंद्रच्या आईवडिलांना काही प्रॉब्लेम नसतो कारण मुलगी कोणती का असेना फक्त नरेंद्रला पसंत पडली की झालं. आणि आरती खरोखरच पूजापेक्षा सरस सुंदर होती. आता सर्वांच्याच लक्षात येतं की इतका वेळ पूजा व तिच्या आईने तिला बाहेर का येऊ दिलेलं नसतं. पूजाची आई बोलते, तुम्हाला पूजासोबतच लग्न करावं लागेल, नाहीतर मी तुम्हाला आरतीसोबतही लग्न करू देणार नाही. आणि तसंही आरती माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. ती फक्त माझं ऐकते आणि ती तुमच्याशी लग्न करणार नाही. तरी देखील नरेंद्र ठामपणे बोलतो की मी लग्न करेन तर फक्त हिच्यासोबतच करेन, नाहीतर नाही, कोणाशीच करणार नाही. असं बोलून तो निघून जातो. पूजा व आई रडत असतात. त्या आरतीला दोष देऊ लागतात. काय गरज होती तुला त्यांच्या नजरेत येण्याची? मी तुला सांगितलं होतं ना बाहेर येऊ नको म्हणून, मग तू बाहेर का आलीस? बघ आता काय झालं आहे. अगं आई, मी काहीच केलं नाही, मी तर फक्त किचनमध्ये काम करत होते. माझा यात काय दोष आहे? आणि तूच मला आवाज दिला म्हणून मी बाहेर आले, नाहीतर इतका वेळ आतमध्येच होते. आरती त्यांना समजावून सांगत होती पण आई काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि पूजा देखील रडत असते. तिला वाईट वाटलेलं असतं कारण नरेंद्र मनापासून तिला आवडलेला असतो
आता पूजासुद्धा आरतीला दोष देते आणि बोलत असते की असं काय आहे तुझ्यात जे माझ्यात नाही. सगळेजण बघताक्षणी तुझ्या प्रेमात पडतात. मला तुझा खूप राग येतोय. तू चालती हो इथून. हे ऐकून आरतीला खूप वाईट वाटत असतं आणि नरेंद्रचा राग देखील येत असतो, कारण त्याच्यामुळेच आज तिची बहीण रडत होती. ती नाराज झालेली असते. तिकडे नरेंद्र त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो आणि त्याच्या डोळ्यासमोर सारखा आरतीचा चेहरा येत असतो. आज पहिल्यांदा कोणीतरी त्याला पहिल्याच नजरेत पसंत पडलेलं असतं. ती इतकी सुंदर कशी असू शकते? तिचे डोळे किती बोलके होते आणि त्याला आठवतं की तो म्हणाला होता की लग्न करेन तर हिच्यासोबतच. पण आता कसं करू? आणि ती करेल का माझ्याशी लग्न? मला देईल का होकार? तो इतका श्रीमंत होता, इतके लोक त्याच्या हाताखाली काम करत होते की पैशांच्या जोरावर तो बोट दाखवेल त्या मुलीसोबत लग्न करू शकला असता. पण खरं प्रेम हे विकत घेता येत नसतं, तर ते मिळवावं लागतं आणि नरेंद्रला त्याला त्याचं प्रेम सापडलेलं होतं. असेच काही दिवस निघून जातात. नरेंद्र एक दिवस बेधडक त्यांच्या घरात जाऊ शकला असता, पण त्याला तिचं मन जिंकायचं होतं. आरतीला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. ती तिच्या कामात मग्न होती. एके दिवशी आरती गॅलरीमध्ये कपडे वाळत घालत होती आणि नरेंद्र तिच्याकडे भान हरपून बघत असतो. कोणी इतकं सुंदर कसं काय असू शकतं? आणि इतक्यात तेथे पूजा येते आणि बोलते, हाय नरेंद्र, तू मला भेटायला आला आहेस ना? नरेंद्रला काय बोलावं सुचत नाही आणि तो पटकन हो बोलतो. म्हणजे तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? हो, पण मला थोडा वेळ हवा आहे. आपण आधी एकमेकांना जाणून घेऊयात. तेव्हा पूजा म्हणते, मला चालेल. नरेंद्र आज तिला भेटायला आला हे ऐकून ती खूप खुश असते. आता नरेंद्र वरचेवर पूजाच्या घरी येत असतो. तेव्हा पूजाची नजर चुकून तो आरतीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण आरती काहीच बोलत नाही. आरती, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशी लग्न करणार आहे, पण तू होकार दिला तर? पण ती काहीच बोलत नव्हती, फक्त त्याच्याकडे बघायची. तिचे डोळे त्याला खूप काही सांगून जात होते. तेव्हा आरती फक्त एवढंच म्हणायची की तुम्ही माझ्या बहिणीच्या भावनांशी खेळू नका. नरेंद्र आता असाच वरचेवर घरी यायला लागला होता. तेव्हा नरेंद्र व पूजाला एकत्र पाहून आरतीला अवघडल्यासारखं वाटायचं. ती काहीच बोलत नव्हती. तिला काहीच फरक पडत नव्हता असं ती दाखवायची, पण तिचे डोळे मात्र काहीतरी वेगळंच सांगून जायचे. कारण तिच्या मनात नरेंद्रबद्दल ओढ निर्माण झाली होती. त्याचं बोलणं, वागणं, हसणं आवडू लागलं होतं. तो घरी आला की त्याचा चांगला पाहुणचार करायची. नरेंद्र आता आरतीच्या मनाचा अंदाज घेत असतो. एक दिवस जेवण करता करता त्याला ठसका लागतो. तेव्हा पूजाऐवजी आरतीच खूप कासावीस होते. त्यानंतर हळूहळू नरेंद्रलाही खात्री झालेली असते की तिचं त्याच्यावर प्रेम आहे, पण ती बोलायला संकोच करत आहे. पूजा मात्र अल्लड असते. तिला यातला काही लक्षात येत नसतं, पण पूजाच्या आईला मात्र सगळं समजत असतं की नरेंद्र व पूजा यांची मैत्री का वाढत आहे आणि मग ती लग्नाची घाई करू लागते. तेव्हा नरेंद्रचाही नाईलाज होतो. काही दिवसानंतर पूजा व नरेंद्रच्या लग्नाची तारीख ठरते. तेव्हा आरतीला खूप यातना होत असतात. ती खूप रडत असते, पण ती पूजावरच्या प्रेमाखातर नरेंद्रवरचे प्रेम कबूल करत नसते. ती फक्त एकांतात खूप रडत असते. नरेंद्र तिला एकटीला शेवटी भेटतो व बोलतो की मला माहिती आहे तू माझ्यावर प्रेम करत आहेस. तुझे डोळे मला सांगत आहेत, पण तू काहीच बोलत नाही. याला मी काय समजायचं? प्लीज आता तरी बोल. तुझ्या गप्प बसण्याने मला खूप यातना होत आहेत. त्याची अवस्था पाहून आरतीलाही खूप वाईट वाटत असतं, पण कर्तव्यात बांधली गेली असते. कारण पूजा आईने तिला सांगितलेलं असतं की तिच्या वडिलांची शपथ दिलेली असते. नरेंद्र तिला खूप वेळा विचारत असतो, तू मला होकार का देत नाहीस? माझ्यात काही कमी आहे का? मी तुला आवडत नाही का? आरतीचे सुद्धा नरेंद्रवर प्रेम असते, पण आईने दिलेली शपथ ती मोडू शकत नव्हती. नरेंद्र तिच्या हाताला धरून तिला विनवणी करत असतो. त्याचा स्पर्श तिच्या अंगावर सहारा येत असतो. तू फक्त एकदा होकार दे. तू कोणाला घाबरू नको. काही बोलत नाहीस का? का बोलत नाहीस? तुझ्या गप्प बसण्याने 3 आयुष्य बर्बाद होतील. आरती, जरी मी पूजासोबत लग्न केलं तरी आयुष्यभर फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहणार. मी सुद्धा तुझ्यावरच आयुष्य प्रेम करत राहील. आरती मनातल्या मनात बोलत असते. नरेंद्र, आज तुझं लग्न आहे हे बरं बोलता आलं गं तुला? इतका वेळ मी जे काही प्रश्न विचारत आहे त्याचं उत्तर तुला द्यावंसं वाटलं नाही? आरती नरेंद्रकडे अश्रू भरल्या डोळ्यांनी पाहत असते आणि म्हणते, आज तुझं लग्न आहे. तू तुझा हट्ट सोड आणि सगळे तुला शोधत असतील. तू खाली जा. मला त्याची पर्वा नाही. तू माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. जे माझं आहे ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अगदी परमेश्वरसुद्धा. आणि ती तेथून निघून जाते.
नरेंद्रला तिच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळालेला नसतो. तिकडे पूजाची आई नरेंद्र व पूजाचे लग्न होणार म्हणून खूपच खुश असते. पूजा लग्नात भारीतली साडी मेकअप करून तयार झालेली असते आणि आरती फारशी काही तयार झालेली नसते. तरी पण पूजापेक्षा आरतीच सर्वात सुंदर दिसत असते. नरेंद्र तिच्याकडेच पाहत असतो आणि मग आरतीसुद्धा त्याच्याकडे अश्रू भरल्या नजरेने बघत असते. त्याला अजूनही फक्त तिच्या तोंडून होकार ऐकायचा असतो. त्या क्षणी नरेंद्रला आरतीचे शेवटचे शब्द आठवतात, जे माझं आहे ते स्वतःहून माझ्याकडे येईल. तो आता तिच्या डोळ्यांची भाषा समजून जातो. त्याचं मन त्याला सांगत असतं की तुझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे आणि तिच्या मनात काय आहे हे तुला ओळखताही येत नाही का? ती सुद्धा तुझ्यावर प्रेम करत आहे आणि तिचे डोळे बोलत आहेत, सर्व काही सांगत आहेत. म्हणून तुला तिने तोंडाने वेगळं सांगायची गरजच काय आहे? प्रेमात शब्दांची गरज नसते. न बोलता तिच्या मनातलं ओळखता येणं यालाच तर खरं प्रेम म्हणतात. तिच्या नजरेत स्पष्ट होकार आहे. तो तुला दिसत नाही का? मग कसली वाट पाहतोस? तिची काहीतरी मजबुरी असेल म्हणून ती शेवटपर्यंत बोलली नाही, तर तिला जाऊ देणार आहेस का तुझ्या आयुष्यातून? नाही, अजिबात नाही. मी असं होऊ देणार नाही. नरेंद्र स्वतःच्या मनाशी बोलत असतो. त्याचा आता निर्धार पक्का झालेला असतो. तो मागचा पुढचा कोणताही विचार न करता आरती जिथे उभी असते त्या दिशेने मंगळसूत्र घेऊन जातो. नरेंद्र असा अचानक काय करत आहे याकडे सर्वजण पाहत असतात. तो मात्र आरतीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि अग्नीच्या साक्षीने आरतीचा हात पकडतो व 7 फेरे घेऊ लागतो. तेव्हा सर्वजण आश्चर्य होऊन ते दृश्य पाहत असतात आणि आरती मात्र मंत्रमुग्ध होऊन अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्या मागे एक एक पाऊल टाकत असते. पूजाला धक्का बसतो. ती रडत असते. नंतर नरेंद्र आरतीला विचारतो, तू इतका वेळ, इतके दिवस गप्प का होतीस? मला आधीच होकार का कळवला नाहीस? ज्या दिवशी तू माझ्याशी लग्न करण्याचा निर्धार केलास त्या दिवशी मी तुझ्या प्रेमात पडले होते. माझ्या प्रेमावर विश्वास होता, तुझ्यावर विश्वास होता की तू मला तुझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाहीस. असं बोलत ती त्याच्या मिठीत जाते. नरेंद्र तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा हरवून जातो. त्यानंतर नरेंद्रच्या आयुष्यात कायमस्वरूपी आरती येते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.